होते. बांधवांनो, हा लढा आपला इथे संपला नाही. आज आपण काही प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती दाखवली, परंतु 51व्या दिवशी जर ह्या सरकारने आम्हाला एसटीचे प्रमाणपत्र दिलं नाही तर आम्ही याच ठिकाणी याच वेळेवर संबंध धनगर समाज रायगड जिल्ह्यात तर उपोषण करेलच, परंतु प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही माझी या ठिकाणी आज कळकळीची विनंती आहे. बांधवांनो, आपला लढा संपलेला नाही. वरील वचनाला काय होतंय ते आपल्याला काही माहिती नाही. अनेक पक्षाची लोक जातात, अनेक पक्ष मोर्चे काढतात, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. परंतु सकल धनगर समाज या एका बॅनर खाली आपण या ठिकाणी आलात. हीच एकजुटी आपण शेवटपर्यंत ठेवूयात, आणि ही एकजुटी आपल्याला ठेवायची असेल तर तुम्हा आम्हा सगळ्यामध्ये एकोपा असला पाहिजे, तर आणि तरच आपण आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू शकतो. बांधवांनो, शेवटी एवढं सांगतो, ही एकजुटी केलेला आहे, जो हा आपण धनुष्यबाण उचललेला आहे, हे पिवळे वादळ या ठिकाणी आज कलेक्टर ऑफिस समोर धडकलेला आहे, ते शेवटपर्यंत याच पद्धतीने ठेवा. तर मित्रांनो, आज आपली लढाई संपलेली नाही. गेल्या 70-75 वर्षामध्ये सरकारने हीच आपल्याला भूमिका सांगितलेली आहे की बांधवांनो, आज आरक्षण देतो, उद्या आरक्षण देतो. साहेब, भाजपा असो, शिवसेना असो, कुठल्याही पक्षाचा मला काही संबंध नाही, परंतु माझ्या समाज बांधवाला आरक्षण मिळणं ही खरी काळाची गरज आहे. आमच्या अनेक पिढ्या बर्बाद झाल्या, अनेक पिढ्या उद्ध्वस्त झाल्या, परंतु इथून पुढे ज्या आमच्या पिढ्या येणार आहेत त्यांना खऱ्या अर्थाने शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून आरक्षणाची खरी गरज आहे. काही लोक गेली, काही लोक आमदारकी घेतली, खासदारकी घेतली, मोकळे झाले, त्यांच्या नावाने इथे बोलण्याची काही आवश्यकता नाही. हा लढा प्रत्येक समाज बांधवांनी स्वयंस्फूर्तीने चालू केलेला आहे. हा माझा एकट्याचा नाही किंवा तुम्हा दोघांचा नाही, संबंध समाज बांधवांचा आहे. त्यामुळे बांधवांनो, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत असंच आपल्याला सगळ्यांना सक्रिय राहिलं पाहिजे. राजकारण विरहित या ठिकाणी जर सगळ्यांनी आलं, कोणीही कोणत्याही पक्षात काम करा, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. बांधवांनो, आज या ठिकाणी जी छोटीशी ठिणगी लावली, त्याचा वनव्याच्या रूपाने 51व्या दिवशी याच ठिकाणी आपल्याला बसायचं आहे. प्रत्येकाने आपलं काम धंदा सर्व एक दिवसासाठी बाजूला ठेवून 51व्या दिवशी आम्ही स्वतः समाज धनगर समाज बांधवाला आव्हान करतो, आणि सर्व समाज बांधवांनी मला पुढे घेतलं नाही, तुला पुढे घेतलं नाही म्हणून नाराज होण्याची काही आवश्यकता नाही, काही गरजही नाही. समाज बांधवांनो, तुम्ही, मी म्हणजे समाज आणि समाज म्हणजे मी, या भावनेतून जर आपण काम केलं तर खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून या ठिकाणी मी आज माझं 2 शब्द संपवतो. सर्वांना शेवटची सांगतो की आपण ज्या पद्धतीने आलात त्या पद्धतीने सावकाश आणि शिस्तबद्ध पद्धतीने जायचं आहे. धनगर समाज आणि शिस्त हे एक समीकरण आहे. त्या पद्धतीने संबंध पोलीस प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं, त्याबद्दल मी पोलीस प्रशासन आणि तहसील असे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय बांधव असतील त्यांचं मी सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने, सकल धनगर समाजाच्या बांधवांनी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात पत्रकार बांधवांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचा सुद्धा मी सकल धनगर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आणि आम्हाला सहकार्य भेटलं आपले समाज बांधव अलिबागमध्ये, त्यांनी या ठिकाणी अत्यंत स्वयंस्फूर्तीने असा मोर्चाला लय आणि ताल आणला. त्या आमचे ढोल पथक त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि त्याने आपली रिक्षावाली सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं. बांधवांनो, आपण दऱ्याखोऱ्यातून आलात, आपला प्रवास सुखाचा हो, याच या ठिकाणी आई एकविरीच्या चरणी प्रार्थना करतो, आईला देवी चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी या मोर्चाची सांगता करतो. जय हिंद, जय मल्हार.